मुलांनो, आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावरील व्यवसाय पाहणार आहोत. इयत्ता 3. प्रश्न पहिला आहे, खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा. तर बघा, पर्याय दिलेले आहेत. अनमोल म्हणजे मोल नसणे, बिनमोल म्हणजे मोल असणे, बहुमोल म्हणजे खूप मोलाची आणि विनामोल म्हणजे कमी मोलाचा. तर यातली योग्य जोडी आहे बहुमोल. बहुमोल म्हणजे खूप मोलाची व्यक्ती किंवा खूप मोलाची वस्तू. प्रश्न 2 ते 5 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नांचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. दुसरा प्रश्न आहे, देव आहे असा मानणारा. तर पर्याय आहेत भाविक, आस्तिक, भक्त आणि पूजक. तर देव आहे असा मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे आस्तिक. देव आहे असा मानणारा जो आहे त्याला आस्तिक म्हणतात. प्रश्न 3, दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. तर दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे त्याला पाक्षिक असे म्हणतात, म्हणून 3रा पर्याय बरोबर आहे. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी प्रसिद्ध होणारे. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे आणि दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे. तर दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पाक्षिक, म्हणून 3रा पर्याय बरोबर. प्रश्न 4, करोडो रुपयांचा धनी. करोडो रुपयांचा धनी म्हणजे कोण? तर उद्योग पर्याय आहेत उद्योगपती, लखपती, करोडपती आणि लक्षाधीश. तर योग्य पर्याय आहे करोडो रुपयांचा धनी म्हणजे करोडपती. प्रश्न 5, कृष्णाला आई वडील नाहीत म्हणून तो टिंबटिंब आहे. ज्याला आई वडील नाहीत अशाला पोरका असे म्हणतात. तर कृष्णाला आई वडील नाहीत म्हणून तो पोरका आहे. पोरका असणे म्हणजे आई वडील नाहीत. प्रश्न 6 ते 10 साठी सूचना. दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. इथे शब्दसमूह दिले आहेत आणि त्यांच्यासमोर पर्याय दिले आहेत, तर त्यातून एक योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न 6, सतत निंदा नालस्ती करणारा म्हणजे कोण? तर पर्याय आहेत फितूर, हेर, निंदक आणि स्वार्थी. तर योग्य उत्तर आहे निंदक. सतत निंदा नालस्ती करणारा म्हणजेच निंदक हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 7, भाषण करणारा कोण? तर पर्याय आहे श्रोता, प्रेक्षक, योजक आणि वक्ता. आता इथे श्रोता म्हणजे भाषण ऐकणारा, प्रेक्षक म्हणजे सुद्धा ऐकणाराच, योजक म्हणजे योजना करणारा आणि वक्ता म्हणजे बोलणारा, म्हणून भाषण करणारा याचा योग्य पर्याय आहे वक्ता. प्रश्न 8, पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे कोणते? तर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे आणि उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी राहतात अशा प्राण्यांना उभयचर म्हणतात. तर इथे प्रश्न आहे पाण्यात राहणारे प्राणी कोणते? तर त्यांना जलचर असे म्हणतात. प्रश्न 9, दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे काय असते? तर मासिक हे प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होणारे, पाक्षिक हे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे, त्रैमासिक हे 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे आणि तिमाही म्हणजे सुद्धा हे 3 महिन्यांनी पण हे प्रसिद्ध होणारे नसते, म्हणून त्रैमासिक म्हणजे हे 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे पत्रिका. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, अस्वलाचा खेळ करणारा कोण? तर बघा, सापाचा खेळ करणारा गारुडी असतो, जादूचे खेळ करणारा जादूगार, माकडाचे खेळ करणारा हा मदारी आणि अस्वलाचा खेळ करणारा त्याला दरवेशी म्हटलं जातं, म्हणून योग्य पर्याय आहे पहिला. प्रश्न
11 ते 13 साठी सूचना. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाऐवजी योग्य शब्द पर्यायातून निवडायचे. अधोरेखित शब्दसमूहाऐवजी एक शब्द निवडायचा आहे. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले. प्रश्न 11 आहे. रामची तब्येत पाहून वाटते तो नक्कीच 100 वर्ष जगेल. मग आता अधोरेखित केला आहे 100 वर्ष जगेल. म्हणजे कोण आहे 100 वर्ष जगणारा? तर त्याला म्हणतात शतायुषी. म्हणून योग्य पर्याय आहे शतायुषी. 12वा प्रश्न. नाशिक येथे नाणी पाडण्याचा कारखाना आहे. अधोरेखित नाणी पाडण्याचा कारखाना या शब्दसमूहाला केलेला आहे. म्हणून नाणी पाडण्याचा कारखाना म्हणजेच त्याला टाकसाळ असं म्हटलं जातं. म्हणून योग्य पर्याय आहे टाकसाळ. प्रश्न 13वा. प्रकाश शेठ हे लाखो रुपयांचे धनी आहेत. अंडरलाईन केलेले आहे. लाखो रुपयांचे धनी म्हणजेच लखपती म्हटलं जातं. म्हणून योग्य पर्याय आहेत लखपती. आता इथे तुम्हाला पर्याय आहेत, फसवे पर्याय आहेत. करोडपती म्हणजे करोडो रुपयांचा धनी. आता इथे तुम्ही म्हणाल की लाखो रुपयांचा धनी म्हणजे खूप पैसेवाले किंवा श्रीमंत, खूप श्रीमंत. तर योग्य उत्तर लाखो रुपयांचा धनी, त्याला लखपती असं शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. प्रश्न 14 व 15 साठी सूचना. खालील प्रश्नात दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा. प्रश्न 14वा आहे मासिक. तर मासिकसाठी योग्य शब्दसमूह निवडायचा आहे. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. तर बघा इथे पर्याय 4था आहे. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे म्हणजेच मासिक. प्रश्न 5वा. नाखवा. नाखवा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडायचे आहेत. तर नाखवा म्हणजे कोण? विमान चालवणारा का नाखवा म्हणजे मोठे जहाज चालवणारा, किंवा नाखवा म्हणजे होडी चालवणारा का नाखवा म्हणजे योजना आखणारा. तर इथं योग्य उत्तर आहे नाखवा म्हणजे होडी चालवणारा. आता इथे दुसरा पर्याय पण आहे की मोठे जहाज चालवणारा, पण नाखवा म्हणजे मोठे जहाज चालवणारा नव्हे. मोठे जहाज चालवणाऱ्या व्यक्तीला कॅप्टन आणि होडी चालवणारा जो असतो त्याला नावाडी किंवा नाखवा असं म्हटलं जातं. 16वा प्रश्न आहे. खालील शब्दसमूहाबद्दल शब्दांची चुकीची जोडी कोणती? बघा आता इथे आपल्याला योग्य जोडी नाही तर चुकीची जोडी शोधायची आहे. आता इथे दान धर्म करणारा दानशूर ही तर योग्य जोडी आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय पाण्यात राहणारे भूचर, तर ही जोडी चुकीची आहे. पाण्यात राहणारे भूचर आहेत का? नाहीत. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर असे म्हणतात. तिसरा पर्याय आहे समाजाची सेवा करणारा, त्याला देशसेवक म्हणत नाहीत. ही चुकीची जोडी आहे. तर समाजाची सेवा करणारा याला समाजसेवक असे म्हटले जाते. आणि चौथा पर्याय आहे मोजता येत नाहीत म्हणजेच त्याला अमाप म्हटलं जातं. म्हणून शब्दांची चुकीच्या जोड्या 2 आहेत इथे. समाजाची सेवा करणारा देशसेवक ही चुकीची जोडी आहे आणि पाण्यात राहणारे भूचर ही चुकीची जोडी आहे. म्हणून खालीलपैकी आपण पर्याय पाहू शकता ब आणि क. तर फक्त ब आणि क हा पर्याय आपण निवडणार आहोत. प्रश्न 17वा. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून शोधा. आता बघा शब्दसमूह काय दिलेला आहे. हरणासारखे डोळे असणारी स्त्री. तर हरणासारखे डोळे असणारे स्त्री या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? तर तिला मृगनयना असं म्हटलं जातं. हे मितभाषी म्हणजे कमी बोलणारे. हरिण म्हणजे फक्तच प्राण्याचे नाव दिलेलं आहे. आणि मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असणारी स्त्री. तर बघा इथे फक्त एकच उत्तर आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त ड योग्य. 18वा प्रश्न आहे. खालील शब्दसमूहाबद्दल शब्दांची योग्य जोडी कोणती आहे? तर पहा इथे पहिला पर्याय आहे स्तुती करणारा म्हणजे भाट.
तर ही योग्य जोडी आहे. दुसरा पर्याय आहे विमान थांबण्याची जागा, बसस्थानक, तर ही चुकीची जोडी आहे. विमान थांबण्याची जागा ही विमानतळ असते, बसस्थानक नव्हे, म्हणून ही चुकीची जोडी आहे. पुढचा पर्याय रेल्वे थांबण्याची जागा, रेल्वे स्थानक, तर ही योग्य जोडी आहे. आणि शेवटची जोडी मूर्ती बनवणारा म्हणजे शिल्पकार नव्हे, तर मूर्ती बनवणारा याला मूर्तिकार म्हटलं जातं. म्हणून आपल्याला 2 योग्य जोड्या सापडलेल्या आहेत, अ आणि क. म्हणून पर्याय पहिला फक्त अ आणि क हे योग्य आहेत. 19वा प्रश्न आहे, पटकथा लेखक या शब्दासाठी कोणता शब्दसमूह येईल? तर पहिला पर्याय आहे नाटके लिहिणारा, नाही, याला नाटककार असं म्हटलं जातं. लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. सिनेमाच्या कथा लिहिणारा म्हणजे पटकथाकार, तर हे योग्य उत्तर आहे. आणि पुढचा पर्याय आहे करोडो रुपयांचा धनी, याला करोडपती म्हटलं जातं. म्हणजे पटकथा लेखक या शब्दसमूहासाठी एक उत्तर इथं आपल्याला सापडलेलं आहे, सिनेमाचा कथा लिहिणारा. आणि म्हणून खालील पर्यायांमध्ये फक्त क योग्य हे उत्तर आपण निवडणार आहोत. 20वा प्रश्न आहे, दगडावर कोरलेले लेख या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधा. तर दगडावर कोरलेले लेख याच्यासाठी कोणता शब्द आहे? तर शिलालेख. शिला म्हणजे दगड आणि दगडावर लिहिलेले म्हणजे शिलालेख, तर हा योग्य पर्याय आहे. त्याच्यानंतर दगडलेख हा चुकीचा शब्द आहे. ताम्रलेख म्हणजे तांब्याच्या पत्रावर लिहिलेले लेख, त्याला ताम्रलेख म्हटलं जातं. आणि शिल्पलेख म्हणजे दगडावर लिहिलेले नव्हे, फक्त अयोग्य हा पर्याय आपण निवडणार आहोत. पहिला पर्याय फक्त अयोग्य. 21वा प्रश्न, पुढील वाक्यात येणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधा. बघा, वाक्य आहे, शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. बघा आता 25 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण काय म्हणतो, त्याच्यासाठी काय शब्दसमूह आहे? तर 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाळेत टिंबटिंब महोत्सव आयोजित केला. तर बघा पर्याय आहेत हिरक, अमृत, सुवर्ण आणि रौप्य. तर हिरक महोत्सव कधी असतो? तर 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर. अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. सुवर्ण महोत्सव हा 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर असतो. तर चौथा पर्याय आहे की रौप्य महोत्सव, जेव्हा 25 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला रौप्य महोत्सव हा साजरा केला जातो. आणि म्हणून पर्याय तिसरा फक्त ड योग्य आहे, बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. 22वा प्रश्न, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्दाच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिली जोडी पाहूयात आपण, अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अतिवृष्टी. तर ही जोडी बरोबर आहे का? ही जोडी चुकीची आहे. अजिबात पाऊस न पडणे म्हणजे दुष्काळ. दुसरा पर्याय आहे व्याख्यान देणारा म्हणजे व्याख्याता, हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर कैदी ठेवण्याची जागा म्हणजेच तुरुंग, हाही पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर सतत उद्योग करणारा म्हणजे दीर्घोद्योगी, हाही पर्याय बरोबर आहे. मग किती जोड्या बरोबर आहेत एकूण? तर 1, 2 आणि 3 जोड्या आपल्या बरोबर आहेत. म्हणून पर्याय दुसरा 3 हा पर्याय आपण निवडणार आहोत. ध्वनिदर्शक शब्द या घटकावरील व्यवसाय आपण पाहणार आहोत. प्रश्न 1 ते 5 साठी सूचना आहेत. खाली दिलेल्या शब्दांचे ध्वनिदर्शक शब्द ओळखा व पर्याय शोधा. आता बांगडी हा शब्द दिलेला आहे. बांगडीचा ध्वनिदर्शक शब्द काय आहे? तर बांगड्यांचा जो आवाज होतो त्याला किनकिन असं म्हणतात, म्हणून योग्य पर्याय आहे किनकिन. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पक्षी. पक्ष्यांचा जो आवाज होतो तर त्या आवाजाला किलबिल असं म्हटलं जातं. किरकिर, छुमछुम आणि गुणगुण हे पर्याय अयोग्य आहेत. तर किलबिल हा पर्याय योग्य आहे. पक्ष्यांच्या आवाजाला किलबिल असं म्हणतात. पुढचा शब्द आहे घंटा. तर घंटाचा ध्वनिदर्शक शब्द
किंवा घंटाचा आवाजदर्शक शब्द आहे. पर्याय आहेत सळसळ, टिकटिक, घणघण आणि खळखळ. तर घंटा जी मंदिरात वाजते असा येतो, म्हणून योग्य पर्याय आहे तिसरा. पुढचा शब्द आहे पान. पान म्हणजे जी झाडांची पानं त्यांचा आवाज येतो. तर टकटक, सळसळ, कडकड आणि घणघण असे पर्याय आहेत. तर पानांचा, झाडाच्या पानांचा आवाज हा सळसळ असा येतो. मांजर हा शब्द आहे. मांजराचा ध्वनिदर्शक शब्द आहे म्याव म्याव. पुढचे पर्याय आहेत रेकणे, भुंकणे आणि गुंजणे. हे मांजराचे आवाज नाहीत, म्हणून पहिला पर्याय म्याव म्याव. त्याच्यानंतर प्रश्न 6 व 8 साठी सूचना आहेत. योग्य पर्याय निवडून पर्याय क्रमांक छायांकित करा. पर्याय क्रमांक छायांकित करा म्हणजे जो पर्याय तुम्ही निवडणार आहात त्या पर्यायाचा गोल तुम्ही पुढे रंगवायचा आहे. प्रश्न 6. ढगांचा गडगडाट तसे पाण्याचा कोणता आवाज येतो? ढगांचा गडगडाट हा ध्वनिदर्शक शब्द आहे. तसे पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द काय आहे? पर्याय आहेत झळझळाट, धडधडाट, दणदणाट आणि खळखळाट. तर पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द खळखळाट आहे. पाणी जेव्हा वाहतं तेव्हा पाण्याचा खळखळ असा आवाज येतो. पुढील प्रश्न आहे कुत्र्याचे भुंकणे तसे घोड्याचे काय? तर घोड्याचा ध्वनिदर्शक, घोड्याच्या आवाजाचा ध्वनिदर्शक शब्द आहे पर्याय चित्कारणे, ओरडणे, केकारव आणि खिंकाळणे. तर घोड्याच्या ओरडण्याच्या आवाजाला खिंकाळणे असे म्हणतात, म्हणून पर्याय 4 हा बरोबर आहे. प्रश्न 8. कोल्ह्याची कोल्हे कुई तशी मोरांची काय? तर कोल्ह्याच्या आवाजाला कोल्हे कुई म्हणतात, तसे मोरांच्या आवाजाला काय म्हणतात? तर पर्याय आहेत केकारव, कलकल, केकावली आणि किलबिल. तर योग्य पर्याय आहे मोराच्या आवाजाला किंवा मोरांच्या ओरडण्याच्या आवाजाला केकावली असे म्हणतात. प्रश्न 9 ते 11 साठी सूचना आहेत. खालील रिकाम्या जागेसाठी योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडायचा आहे. तर बघा वाक्य दिलेले आहेत आणि मध्ये रिकाम्या जागा ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पर्यायातून एखादा जो योग्य शब्द आहे ध्वनिदर्शक तो तिथे आपल्याला ठेवायचा आहे. वाक्य आहे जंगलात वाघाची टिंबटिंब ऐकल्यामुळे मी घाबरलो. तर वाघाच्या आवाजाला काय म्हणतात? तर वाघाची किंकाळी हे चुकीचं आहे. वाघाची गर्जना नसते, तर सिंहाची गर्जना असते. वाघाची डरकाळी काय? वाघाची डरकाळी ऐकल्यामुळे मी घाबरलो आणि फुत्कार हा सापाचा आवाज आहे. प्रश्न 10. जखमेतून रक्त टिंबटिंब वाहत होते. आता रक्ताचा ध्वनिदर्शक शब्द सांगायचा आहे. रक्त खळखळ वाहत नाही, रक्त भळभळ वाहत होते. जखमेमधून जे रक्त वाहतं तर त्याचा ध्वनिदर्शक शब्द आहे भळभळ. सळसळ नाही किंवा घळघळसुद्धा नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहाटे कोंबड्याच्या टिंबटिंब मला जाग येते. तर कोंबड्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर कोंबड्याच्या ओरडणे नाही, कोंबड्याचे किलबिल नाही, हा पक्ष्यांचा आवाज आहे. कोंबड्याचे आरवणे, कोंबड्याच्या आरवण्याने मला जाग येते, म्हणून हा योग्य पर्याय आहे. आणि हे रेकणे हे म्हशीचे किंवा रेडकाचे असू शकते. प्रश्न 12. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. योग्य जोडी शोधायची म्हणजे बरोबर. म्हशीचे चित्कारणे ही योग्य जोडी आहे का? नाही. चित्कारणे हा आवाज हत्तीचा असतो, म्हशीचे रेकणे असते. गाईचे ओरडणे नाही, हाही पर्याय चुकीचा आहे. गाईचे हंबरणे असते. त्याच्यानंतर हंसाचा केकारव असतो का? तर नाही, हाही पर्याय चुकीचा आहे. तर योग्य पर्याय आहे कबुतराचे घुमणे. कबुतराचा जो आवाज असतो त्याला घुमणे असे म्हटले जाते, म्हणून हा योग्य पर्याय आहे. हंसाचा कलरव असतो, हंसाच्या आवाजाला कलरव असे म्हणतात. प्रश्न 13. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय
शोधा. चुकीची जोडी आता शोधायची आहे. सापाचे फुसफुसणे ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर पक्ष्यांचे भांडण याला किलबिल म्हणतात, तर ही जोडी चुकीची आहे. पक्ष्याच्या भांडणाला किलबिल म्हणत नाही, तर पक्ष्यांचा जो मंजूळ आवाज येतो किंवा पक्ष्यांचा जो गोड आवाज येतो त्याला किलबिल म्हटलं जातं, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर पुढची जोडी आहे बेडकाचे डरावणे. ही सुद्धा बरोबर जोडी आहे. पंखांचा म्हणजे पक्ष्याचे जे पंख असतात त्या पंखांचा आवाज असतो फडफडाट, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे तर 2 नंबरची, म्हणून आपण हा पर्याय निवडणार आहोत. 14वा प्रश्न आहे माकडाच्या ओरडण्याला काय म्हणतात, म्हणजे माकडाचा ध्वनिदर्शक शब्द काय आहे तर पर्याय आहेत कलरव, चित्कार, घुघू आणि भुभुत्कार. तर योग्य पर्याय आहे भुभुक्कार. तर माकडाच्या आवाजाला भुभुक्कार म्हणतात. घुघू हे घुबडाचे आहे, चित्कार हा हत्तीचा असतो आणि कलरव हा हंसाचा असतो. 15वा प्रश्न आहे मधमाशांच्या आवाजाला काय म्हणतात. पर्याय आहेत कलरव, भुणभुण, घुघू आणि गुंजारव. तर मधमाशांच्या आवाजाला गुंजारव असे म्हणतात. घुघू हा घुबडाचा आवाज, भुणभुण ही डासांची असते आणि कलरव हा हंसाचा असतो. प्रश्न 16वा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांची बरोबर जोडी कोणती आहे ते शोधायचे. सिंहाची डरकाळी ही जोडी बरोबर नाही आहे, तर सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात सिंहाची गर्जना असते, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. रक्ताची भळभळ ही जोडी बरोबर आहे, हा ध्वनिदर्शक शब्द योग्य आहे. कावळ्याची कावकाव ही जोडी बरोबर आहे. आणि शेवटची जोडी आहे मोराच्या आवाजाला केकारव किंवा केकावली असे म्हणतात, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. तर अशा प्रकारे ब, क आणि ड या तीनही जोड्या योग्य आहेत किंवा बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ब, क आणि ड बघा कुठे आहेत. पर्याय फक्त ब, क आणि ड हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न पुढीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत. ध्वनिदर्शक शब्दांच्या चुकीच्या जोड्या आता शोधायच्या आहेत, बरोबर जोड्या शोधायच्या नाहीत. भुरकन उडणे ही बरोबर आहे. गटकन बसणे नाही, ही जोडी चुकीची आहे. तर बसण्यासाठी काय मटकन बसणे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर खळकन पडणे नाही, धपकन पडणे अशी जोडी असते, ही जोडी चुकीची आहे. आपल्याला चुकीच्या जोड्या शोधायच्या आहेत. सटकन फुटणे नाही, सटकन काय निसटणे ही जोडी चुकीची आहे. त्याच्यानंतर मटकन बसणे ही सुद्धा जोडी चुकीची आहे. टरकन फाडणे ही जोडी बरोबर आहे आणि भुरकन उडणे ही सुद्धा जोडी बरोबर आहे, परंतु आपल्याला चुकीच्या जोड्या शोधायच्या आहेत, म्हणून 1, 2, 3 आणि 4 जोड्या चुकीच्या आहेत, म्हणून पर्याय पहिला 4 जोड्या चुकीच्या आहेत. प्रश्न 18वा खालीलपैकी कशाच्या आवाजाला आरवणे असे म्हणतात. तर कोकिळेच्या आवाजाला आरवणे म्हणतात का नाही. त्याच्यानंतर कुत्र्याच्या आवाजाला आरवणे म्हणतात का तर नाही. कोंबड्याच्या आवाजाला आरवणे म्हणतात का तर होय, कोंबड्याच्या आवाजाला आरवणे असे म्हणतात. आणि मांजरीच्या आवाजाला आरवणे म्हणतात का नाही, म्हणून फक्त क हा पर्याय बघा कुठं आहे तर 4 नंबरला फक्त क योग्य हा पर्याय बरोबर आहे. 19वा प्रश्न आहे जसे कलरव हंसाचा तसे गुंजारव कोणाचा. तर पर्याय आहेत बघा पक्ष्यांच्या आवाजाला किलबिल म्हणतात. गुंजारव भुंग्यांच्या आवाजाला गुंजारव म्हणतात, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. मोरांच्या आवाजाला केकावली किंवा केकारव म्हणतात, म्हणून गुंजारव उत्तर हे बरोबर येणार नाही आहे. आणि मधमाशांच्या आवाजाला सुद्धा गुंजारव असे म्हणतात, म्हणून हाही पर्याय बरोबर आहे. तर पर्याय ब आणि पर्याय ड हे योग्य आहेत, म्हणून आपण पाहूयात की
फक्त ब आणि ड हे योग्य उत्तर आहे, म्हणून आपण चौथा पर्याय निवडणार आहोत. त्यानंतर प्रश्न 20 आहे, खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी शोधायची म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तलवारींचा चमचमाट, तर ही जोडी चुकीची आहे. तलवारींच्या आवाजाला खणखणाट असे म्हणतात. नाण्यांचा छनछनाट ही जोडी बरोबर आहे. पाण्याचा खळखळाट ही सुद्धा जोडी बरोबर आहे. आणि पक्ष्यांचा खणखणाट ही जोडी चुकीची आहे. पक्ष्यांच्या आवाजाला किलबिल असे म्हणतात. तर 2 अयोग्य जोड्या आहेत, अ आणि ड. तर आपण पर्याय पाहणार आहोत. फक्त अ आणि फक्त ड 1 नंबरला पर्याय आहे, म्हणून हे उत्तर आपण निवडणार आहोत. 21वा प्रश्न, सापाच्या आवाजाला काय म्हणतात? चित्कारणे हा हत्तीचा आवाज आहे. फुसफुसणे हा सापाचा आवाज आहे. सापाच्या आवाजाला फुसफुसणे म्हणतात. तिसरा पर्याय आहे फुत्कार, तर सापाच्या आवाजाला फुत्कार असेही म्हणतात. आणि शेवटचा पर्याय आहे घुतकार, तर ही चुकीची जोडी आहे. तर सापाच्या आवाजाला फुसफुसणे किंवा फुत्कार असे म्हणतात. तर फक्त ब आणि क, तर 4 नंबरला हे उत्तर दिलेलं आहे. फक्त ब आणि क योग्य, म्हणून चौथा पर्याय आपण निवडणार आहोत.